डेव्हलप करण्यात वेळ घालवू नका। हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला। अंतिम आठवड्याचा प्रस्ताव एकीकडे चालू आहे। गांभीर्याने गेले 2-4 दिवस ते दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधान भवन सदस्यांना किती मान आहे, कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना ऑन करणं, एकमेकांना हे करणं, त्यातून कार्यकर्त्यांमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल, हे आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात। पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित वागत होतो, ही परंपरा नेहमी राहिलेली आहे। पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतोय हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे। जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ही गंभीर बाब आहे। मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे। बोला, हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा मान। अध्यक्ष महोदय, काही लोक बाहेरून येऊन जे आमदार नाही, कुणी नाही, कार्यकर्ते समजा, त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेशनमध्ये, आपल्या विधिमंडळामध्ये असणाऱ्या एका आमदारावर, म्हणजे नितीन देशमुख जे आपले आमदार आहेत, त्यांच्यावर त्या ठिकाणी हातापाई झाली, त्यांना तिथं मारलं। अध्यक्ष महोदय, कुणी का पलीकडचे लोक असो, कुठलाही आमदार असो, आमदाराला प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे याच्यामध्ये आपण लक्ष घाला, नितीन देशमुखांना कुणी मारलं, कुणी हातापाई तिथं केले अध्यक्ष महोदय, याचा त्या ठिकाणी आजच्या आज त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करणं अध्यक्ष महोदय महत्त्वाचं आहे। आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। याला पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या, हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे। बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे। जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्त्व राहिलं काय? पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की
ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. तर यावेळी उद्धव ठाकरेंनी कारवाईची मागणी केलेली आहे. गुंडांना विधानभवनात प्रवेश कुणी दिला हे पाहणं महत्वाचं आहे. तर विधिमंडळाच्या लॉबीत ही हाणामारी झाली आहे. पडळकर आव्हाडांमधील वाद आता विकोपाला पोहोचला. अशा घटना घडतायत. विधानभवनाला अर्थ काय असाही उद्धव ठाकरेंनी यावेळी सवाल उपस्थित केलाय. विधिमंडळाच्या लॉबीतच हा राडा झालाय. आतमध्ये दिली आणि मला तरी असं वाटतं की जवळपास 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे. जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे. आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे. आमदारांबरोबर जे कार्यकर्ते येतात पास दिले जातात त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरं तर अध्यक्षांकडे दिला होता. सुरक्षेसंदर्भात कसं पाहता या ठिकाणी? या अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणास्तव दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेले आहे. अनेकदा पाहिलं तर आमदार आहे ते लॉबीपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात. आतमध्ये लॉबीमध्ये फोटो सेशन होतं. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. हे बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्याच बांधवाने मला इथे मोबाईलमध्ये दाखवलंय त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे. आमदार आहेत त्यांनी त्यांच्यातून सुरुवात झाली. टोमणे मारतात एकमेकांना. कोण अर्बन नक्षलवाद आहे, कोण बोलतं मंगळवार चोर आहे. तर तिथूनच सुरुवात झाली. तर आमदारांनी पण कुठे तारतम्य बाळगलं पाहिजे. याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो. त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो. विचाराची लढाई असते. मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे. ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात. पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे. या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो. त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे. तर आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी समोर येते. काल भाजप आमदारांनी गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये राडा झालेला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील काल केलेली होती. तर हे प्रकरण आता कालचं ताजं असतानाच पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये आज जोरदार राडा झालेला आहे. हाणामारी झाल्याचं हे दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी हा हल्ला झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. तर मोठ्या प्रमाणात या हल्ल्यानंतर आता टीका देखील केली जाते. पडळकर आव्हाडांमधील वादाचे पडसाद आज लॉबीमध्ये पाहायला मिळालेले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झालेली आहे. विधान भवनात ही हाणामारी झालेली आहे. काल पडळकरांनी दरवाजा आपटला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला होता आणि त्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ देखील झालेली होती. मात्र आता आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दोनही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतो. एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात फ्री स्टाईल हाणामारी विधान भवनाच्या लॉबीमध्ये देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पडळकर आव्हाडांमधील वादाचे पडसाद आज आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी आव्हाडांना धमकीचा मेसेज देखील आलेला होता. या सगळ्याची तक्रार त्यांनी अध्यक्षांकडे केलेली होती. मात्र आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पडळकर आव्हाडांमधला वाद विकोपाला गेलेला आहे. उद्धवजी भेटीवरती नाही बोलणार. उद्धवजी
उद्या बोलणं हा विषय महत्वाचा आहे. एक मिनिट उद्धवजी, तुम्ही स्वतः विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी भेटून पण हा विषय सगळ्यांनी आणि ह्या प्रांगणात किंवा ह्या परिसरात जर का असे गुंड येऊन मारामारी करायला लागले तर अर्थ काय राहिला नाही. पण तुम्ही काही कारवाईची मागणी करणार आहात का? तुमच्या माध्यमातून केलेलीच आहे, पण उद्या पण स्वतः करा. ठीक, ओके. पडळकरांमधला वाद विकोपाला गेलेला आहे. प्रवीण दरेकर बोलतायत. एकही मार्गदर्शक सूचना 1 तासाचं 1.25 तासाच्या भाषणामध्ये सरकारला त्यांना करता आली नाही, किंबहुना केली नाही. फक्त राज्याची इब्रत देशाच्या वेशीवर टांगण्याचं काम अत्यंत विरोधी पक्ष नेत्याच्या धाटणीत त्यांनी निश्चितपणे केलं. सभापती महोदय, या ठिकाणी निश्चितपणे तर दोन्ही नेत्यांमधला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. फ्री स्टाईल हाणामारी या ठिकाणी झालेली आहे. आव्हाडांचे आणि पडळकरांचे कार्यकर्ते इथं भिडले. मारामारी झालीच नाही पाहिजे, त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक टीका होताना पाहायला मिळतात. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय. पडळकर आव्हाडांमधली वादाचे पडसाद आज उमटलेले पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात फ्रीस्टाईल हाणामारी आज लॉबीमध्ये झालेली आहे आणि दोन्ही नेत्यांमधला वाद आज हाणामारीपर्यंत पोहोचलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्ते एकमेकांना मारतायत हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी देखील जमलेली होती. विधान भवनाच्या लॉबीमध्येच हा राडा झालेला आहे. एकमेकांवरील टीकेनंतर कार्यकर्ते भिडलेले आहेत. काल आव्हाडांनी दावा केला होता की पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला, मात्र त्यानंतर सकाळी आव्हाडांना मेसेज आला होता आणि त्यानंतर आव्हाडांनी अध्यक्षांना याची तक्रारही केली होती. मात्र आता विधान भवनाच्या लॉबीत ही फ्री स्टाईल हाणामारी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समर्थकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळाच्या लॉबीत ही हाणामारी झालेली आहे. पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं आपण दृश्य पाहतोय. विधिमंडळाच्या लॉबीतच ही हाणामारी झाली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी बातचीत देखील केलेली आहे. मात्र विधिमंडळाच्या लॉबीत ही हाणामारी झाल्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नेत्यांनी ही कारवाई करण्याची मागणी यावेळी अध्यक्षांकडे केलेली आहे. ही तीनही दृश्य आपण पाहतोय. आव्हाडांनी डिवचलेलं होतं, त्यानंतर पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, तर त्यानंतर आज ही लॉबीत हाणामारी झाली. ही तीनही दृश्य अत्यंत महत्वाची सध्या स्क्रीनवर पाहतोय. जितेंद्र आव्हाडांनी डिवचलेलं होतं गोपीचंद पडळकरांना आणि त्यानंतर पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला हे आव्हाडांनी काल म्हटलेलं होतं, काल संध्याकाळी. आणि त्यानंतर आज लॉबीत दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पडळकर आव्हाडांमधील वादाचे पडसाद आज पाहतोय. थेट टीका आणि त्यानंतर हाणामारीपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलेलं आहे. ही तीनही अत्यंत महत्वाची दृश्य आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाडांनी डिवचलेलं होतं आणि त्यानंतर पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला असं आव्हाडांनी काल म्हटलं आणि त्यानंतर आता आज दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लॉबीत हाणामारी झालेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीतली ही दृश्य आपण पाहतोय. दुसरीकडे काल पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आव्हाडांनी डिवचलेलं ही तीनही दृश्य अत्यंत महत्वाची सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे. गोविंद, सध्या तिथे काय सुरू आहे? एकूणच आपण जर
बघितलं तर या सगळ्या प्रकारानंतर या ठिकाणी आत्ता सुरक्षा रक्षकांनी जे आहे ते सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना साईडला केलेलं आहे। यानंतर पोडियमवर विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी येऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचीही माहिती मिळते आहे। एकूणच काय तर या जे कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार घडवला त्या सर्व कार्यकर्त्यांची चौकशी केली जाईल, CCTV फुटेज तपासलं जाईल, त्याचबरोबर माध्यमांकडे जे फुटेज आहे वेगवेगळ्या लोकांनी मोबाईलमध्ये शूट केलेलं फुटेज आहे त्याची या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सभागृहातून दिली जाते आहे। परंतु सर्व आमदारांचा एक सूर येतो आहे की विधान भवन जे आहे लोकशाहीचं मंदिर आहे आणि इथं अशा पद्धतीच्या घटना घडायला नको होत्या। प्रत्येकाने आपली आचारसंहिता पाळली पाहिजे, मग ती भाषेची असेल किंवा वर्तनाची असेल, कुणीही कुणाला अशा पद्धतीनं वागणूक दिली गेली नाही पाहिजे। अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील विरोधी पक्षाचे आमदार असतील ते दोन्हीही व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। परंतु निश्चित गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।